श्री स्वामी समर्थ. आषाढ अमावस्या, दीप अमावस्या. तुमच्या घरात दिवे आहेत, पण ते शेवटचे कधी स्वच्छ केले होते? आषाढ अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे, समई, निरांजने आणि लामण दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची सुंदर परंपरा आपल्या संस्कृतीत आहे. पण या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते? दिव्याला हळद, कुंकू, अक्षता आणि दुर्वा का वाहतात? आणि दिव्याची पूजा केल्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा? चला जाणून घेऊया आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येचे महत्त्व आणि पूजा करण्याची संपूर्ण पद्धत. श्री स्वामी समर्थ. दीप अमावस्या म्हणजे काय? दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. श्रावणात पावसाळ्यामुळे वातावरणात अंधार आणि ओलावा अधिक असतो. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची परंपरा जपली. घरात इकडे तिकडे ठेवलेले धुळेने माखलेली दिवे, समई, निरांजने आणि लामण दिवे या दिवशी एकत्र करून स्वच्छ केले जातात. दीप अमावस्येला काय करावे? या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून घ्यावेत. त्यानंतर एका पाटावर सुंदर रांगोळी काढून त्यावर दिवे व्यवस्थित मांडावे. प्रत्येक दिव्यामध्ये तेल किंवा तूप आणि वात ठेवून दिवे प्रज्वलित करावे. काही ठिकाणी कणकेचे गोड दिवे तसेच ओल्या मातीचे दिवे तयार करून त्यांचीही पूजा केली जाते. त्यानंतर दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता, पिवळी फुले, दुर्वा तसेच आघाडा अर्पण करून मनोभावे पूजा करावी. तसेच गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. दिव्याची प्रार्थना. दिव्याची पूजा करताना पुढील मंत्र म्हटला जातो. दीप सूर्याग्नी रूपस्त्वं तेजसः तेज उत्तमं गृहाण मत्कृतान् पूजा सर्व कामप्रदो भव. याचा भावार्थ असा: हे दीपदेवा, तू सूर्य आणि अग्नीचे स्वरूप आहेस. सर्व तेजांमध्ये श्रेष्ठ तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या मनोकामना पूर्ण कर. मुलांचे औक्षण. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील लहान मुलांचे औक्षण करण्याचीही परंपरा काही कुटुंबांमध्ये आहे. दिवा हा आपल्या संस्कृतीमध्ये केवळ प्रकाशाचे साधन नाही, तर तो मांगल्य, ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. तसेच म्हणूनच दिवा प्रज्वलित करून आपण आपल्या घरातील अंधकार दूर होऊन ज्ञानाचा आणि सुख समृद्धीचा प्रकाश पसरावा, अशी प्रार्थना करतो. दुर्वा का अर्पण करतात? दिव्याच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करण्याचीही परंपरा आहे. कारण धार्मिक मान्यतेनुसार दुर्वा वंशवृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे दुर्वा अर्पण करताना कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि मंगलतेसाठी प्रार्थना केली जाते. दिव्याला आपल्या संस्कृतीत इतके महत्त्व का आहे? कारण आपल्या संस्कृतीमध्ये प्राणज्योत, ज्ञानज्योत आणि दीपज्योत यांना विशेष महत्त्व आहे. घरातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरावा, रोगराई आणि नकारात्मकता दूर व्हावी आणि घरामध्ये सुख शांती नांदावी, या भावनेने दीप प्रज्वलित केला जातो. म्हणूनच दीप अमावस्या हा केवळ दिवे लावण्याचा दिवस नसून आपल्या संस्कृतीतील प्रकाश आणि सकारात्मकतेची आठवण करून देणारा दिवस आहे. काही ठिकाणी आषाढ अमावस्येला पितृतर्पण करण्याचीही परंपरा आहे. आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्या शांतीसाठी तर्पण केले जाते. काही कुटुंबांमध्ये पुरणाचा नैवेद्यही दाखवला जातो. तसेच या प्रथा कुटुंब आणि प्रदेशानुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेनुसार विधी करावा. आज आपण आधुनिक युगात जगत असलो तरी आपल्या घरातील देवासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याची परंपरा आजही कायम आहे.
कारण तो दिवा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. अंधार कितीही असो, एक छोटीशी ज्योतही प्रकाश निर्माण करू शकते. या दीप अमावस्येला आपल्या घरातील दिवे स्वच्छ करा, प्रेमाने प्रज्वलित करा आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली आपल्या सर्वांच्या घरात सुख शांती, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश सदैव राहू दे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत आणि स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.